न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी। विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या निवडणुकीत विजय मिळवला असला तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती आखण्यास शिवसेना शिंदे गट पक्षाने सुरुवात केली आहे। माजी आरोग्यमंत्री आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी 25 फेब्रुवारीला पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना आणि युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक बोलावली होती। सोनारी येथे भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड मध्ये बैठक संपन्न झाली। परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना युवासेना पदाधिकारी आढावा बैठक दिनांक 25 फेब्रुवारी रोजी भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड सोनारी येथे शिवसेना आढावा बैठक संपन्न झाली। या बैठकीत राजकीय, शासकीय आणि भविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या विषयावर, घटनात्मक विषयावर चर्चा करण्यात आली। विशेष गाव तिथे शिवसेना युवासेना शाखा शुभारंभ करणं आणि शिवसेना पक्षवाढीसाठी आणि संघटना मजबूत करण्यासाठी या आढावा बैठकीत एकदिलाने निर्णय घेण्यात आला। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्तात्रय साळुंखे, शिवसेना जिल्हा समन्वयक गौतम लटके, शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ अर्चनाताई दराडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख दत्ता मोहिते, तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव, शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख परंडा सौ सारिकाताई अंधारे, तालुका संघटक जयदेव गोफणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि शिवसेना युवासेना महिला आघाडी सर्व शिवसेना पक्षातील आजमाजी अंगीकृत पदाधिकारी उपस्थित होते। संपादक आशुतोष बनसोडे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।